नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा विषय काय? आजचा विषय हा आहे की 5 वर्षांच्या विलंबानं काय साधलं. हा 5 वर्षांचा विलंब कशाला? हा 5 वर्षांचा विलंब झालाय महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या शहरांमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना. सर्वात अगोदर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची मुदत संपली आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं महाराष्ट्रातल्या तब्बल 28 महानगरपालिकांच्या मुदत संपल्या आणि त्यांच्यावर प्रशासक नेमले गेले. का? कारण महानगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या गेल्या. महानगरपालिकांच्या निवडणुका का रखडल्या? याला 2 महत्त्वाची कारणं होती. यातलं पहिलं कारण होतं ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणि दुसरं कारण होतं प्रभाग रचनेचा मुद्दा. कोर्टामध्ये तारखा मागून तारखा पडत गेल्या. मुंबई उच्च न्यायालय, मग सुप्रीम कोर्ट अशा तारखा पडत गेल्या. वेगवेगळे निकाल येत गेले, आयोग नेमले गेले, अहवाल आले, ते कधी मान्य झाले, कधी फेटाळले गेले. एक निकाल आला की त्याला आव्हान देणाऱ्या दुसऱ्या याचिका झाल्या. हा सगळा सिलसिला 5 वर्ष चालला आणि काल अखेर सुप्रीम कोर्टानं या निवडणुका घेण्यासाठी जे 2 महत्त्वाचे निर्णय होते ते दिले आणि 4 आठवड्यांमध्ये या निवडणुका घ्या असे आदेश दिले. त्यावर आज राज्य निवडणूक आयोग लगेचच कार्यतत्परतेनं कामाला लागला आणि राज्य निवडणूक आयोगानं आपण या निवडणुकांची तयारी सुरू करत असल्याचं म्हटलं. खरं तर या अगोदर मे महिन्यात आलेल्या निकालानंतर प्रभाग रचनेच्या बाबत सगळी कार्यवाही सुरू झाली होती, पण आता प्रत्यक्ष निवडणुकांच्या दृष्टीने पाऊल पुढे पडायला सुरुवात झालेली आहे. आता प्रश्न असा आहे की न्यायालयीन निवडणुकीमध्ये जी न्यायालयीन कारवाईमध्ये किंवा न्यायालयामध्ये झालेल्या याचिकांमध्ये सुनावण्यांमध्ये जी 5 वर्ष गेली, त्या 5 वर्षांनी नेमकं साध्य काय झालं? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं काही अत्यंत महत्त्वाची किंवा काळाच्या पुढे जाणारी काही पाऊल पडलं का? महत्त्वाची गोष्ट घडली का? की आपण पूर्वी होतो तिथेच येऊन थांबलेलो आहोत? आणि जर तिथे येऊन थांबलो असं तर या 5 वर्षांच्या विलंबानं नेमकं काय साधलं? या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत मान्यवरांशी. पण त्या अगोदर बघूयात की हा निकाल येण्यासाठी जे 2 महत्त्वाचे मुद्दे होते, हा विलंबासाठी जे 2 महत्त्वाचे मुद्दे होते, त्यातला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा नेमका काय होता आणि प्रभाग रचनेचा मुद्दा नेमका काय होता. सुरुवात करूयात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यानं. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रामुख्यानं हा होता की महाराष्ट्रामध्ये 5 असे जिल्हे आहेत ज्यांच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या प्रवर्गातील लोकांची जी संख्या होती, ज्यांना आरक्षण दिलं जातं, त्याचं प्रमाण वेगळं होतं. विशेषतः विदर्भामधल्या 5 जिल्ह्यांमध्ये, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला जोडून असणाऱ्या 5 जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जाती जमातींची लोकसंख्या ही मोठी होती. आता त्यांना घटनेनं आरक्षण दिलेलं आहे. ते आरक्षण दिल्यानंतर जर ओबीसी या प्रवर्गाला 27% आरक्षण दिलं तर एकूण आरक्षण हे 50%च्या वर जात होतं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार कोणत्याही निवडणुकीमध्ये किंवा जिथे कुठे आरक्षण होतं तिथे आरक्षणाची एकूण मर्यादा ही 50%च्या वर जाता कामा नये. याच मुद्द्यावर ओबीसी आरक्षण रद्द करावं अशी मागणी केली गेली. खरं तर ही मागणी होती या 5 जिल्ह्यांपुरती, पण त्यानंतर हे प्रकरण पुढे वाढत गेलं आणि जर या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण द्यायचं असेल तर मग इम्पिरिकल डेटा गोळा करण्याची अट न्यायालयानं समोर ठेवली. इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी ट्रिपल टेस्ट सुद्धा पूर्ण करणं गरजेचं होतं. ट्रिपल टेस्ट आणि इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं बाठी आयोगाची नियुक्ती केली. मग बाठी आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांनी आहे, कारण हा जो आकडेवारी गोळा करायची होती की कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती टक्के लोकसंख्या कोणत्या समूहाची आहे, यासाठी आकडेवारी गोळा करण्याचं काम बाठी आयोगाचं होतं. पण फक्त जिल्हानिहाय आकडेवारी गोळा करून चालणार नव्हतं. मग असा मुद्दा आला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या वेगवेगळ्या निवडणुका होणार आहेत, म्हणजे जिल्हा परिषदेच्या असतील, नगरपालिकेच्या असतील किंवा महानगरपालिकेच्या असतील, तर तिथे तिथे किती संख्या आहे ओबीसींची आणि इतर प्रवर्गाची, आणि जर ओबीसींना तिथे 27% आरक्षण दिलं तर मग एकूण आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली जाते का? मग यातनं असं लक्षात आलं बाठी आयोगाच्या की साधारण 37% लोकसंख्या महाराष्ट्रामधली, ज्याची सरासरी काढली गेली होती, 37% लोकसंख्या ही ओबीसी आहे आणि ओबीसींना आरक्षण हे 27% दिलं गेलेलं आहे. बाठी आयोगानं ही सुद्धा शिफारस केली की ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींची संख्या ही 27% आरक्षण दिल्यानंतर 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाते, तिथे आपण असं करूयात की ओबीसींना 50%च्या आतच आरक्षण देऊ. ओबीसी आरक्षण आणि मग प्रभाग रचना या मुद्द्यांवर जेव्हा ही चर्चा झाली तेव्हा आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षणामुळे जी 50% मर्यादा ओलांडली जाते अशी तक्रार आली. तिथे 5 जिल्ह्यांमधलं ओबीसी आरक्षण रद्द करण्यात यावं अशी न्यायालयामध्ये याचिका, जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, ही याचिका मूळ याचिका होती.
पण मार्च 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाकडून निर्णय आला आणि या ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्यात आली। ही स्थगिती संपूर्ण महाराष्ट्रासाठी होती। मग ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायच्या का? तर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायला राज्यभरातून विरोध झाला, कारण सर्व ओबीसींचं म्हणणं होतं की आरक्षण हवंय। मग ओबीसींची संख्या काय ते निश्चित करायला सरकारकडून बाठी आयोगाची स्थापना झाली। बाठी आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्था निहाय ओबीसींची आकडेवारी दिली गेली। मग 20 जुलै 2022ला सुप्रीम कोर्टानं बाठी आयोगाचा अहवाल स्वीकारला, ज्याच्यामध्ये शिफारस होती की 50% मर्यादा ओलांडली जाणार नाही, म्हणून 50% मर्यादेसह निवडणुका घेण्याचा मार्ग त्यावेळेस मोकळा झाला होता। पण निवडणुका तेव्हाही झाल्या नाही, कारण याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा काही याचिका दाखल केल्या गेल्या होत्या। मग त्यावर सुनावणी सुरू झाली। मग 6 मे 2025ला बाठी आयोगाच्या अगोदर जी परिस्थिती होती, म्हणजे 2022च्या अगोदर जी परिस्थिती होती त्यानुसार निवडणुका घ्यायला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली। 8 जुलै 2025ला सगळ्या जिल्ह्यांमध्ये, माफ करा, कालच्या निकालानुसार सगळ्या जिल्ह्यात पूर्णपणे ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग हा मोकळा झाला सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार। मुद्दा फक्त या निवडणुकांचा नव्हता, याशिवाय एक आणखीन मुद्दा होता, तो प्रभाग रचनेचा, म्हणजे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा होता, प्रभाग रचनांचा मुद्दा होता। आता प्रभाग रचनांमुळे का निवडणुका रखडल्या होत्या ते बघा। तर महाविकास आघाडी सरकार जेव्हा 2019 मध्ये राज्यामध्ये आलं होतं, त्यावेळेस त्या सरकारनं प्रभाग रचना आणि प्रभाग संख्या बदलली होती। 2021 मध्ये महाविकास आघाडीनं काही ठिकाणी प्रभाग संख्या आणि प्रभागांमधली सदस्य संख्या वाढवली होती। पण 2022ला महायुती सरकार आलं आणि मग महाविकास आघाडीचा हा जो अध्यादेश होता तो रद्द करण्यात आला। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महायुतीच्या निर्णयाला कोर्टामध्ये आव्हान दिलं गेलं आणि मग 2022च्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घ्याव्यात अशी मागणी याचिकेतून करण्यात आली। 2017च्या कायद्याप्रमाणेच निवडणुका घ्याव्यात अशी सरकारची भूमिका होती, जो महाविकास आघाडी सरकारनं बदलला होता। मग राज्य सरकारची ही जी भूमिका आहे ती न्यायालयाकडून मान्य करण्यात आली आणि नव्या प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होतील, म्हणजे आत्ताचं सरकार जी प्रभाग रचना करेल त्यानुसार निवडणुका होतील असं म्हणत प्रभाग रचना कुणी करायची हा अधिकार राज्य सरकारचाच असेल, हाही महत्त्वाचा मुद्दा न्यायालयानं निकालात काढला। त्यामुळे प्रभाग रचना करण्याचे अधिकार आता नव्या कायद्यानुसार राज्य सरकारकडेच असतील, कारण राज्य सरकारनं त्या संदर्भातला कायदा केलेला आहे, ज्या कायद्याला अद्याप कुणी आव्हान दिलेलं नाही असंही न्यायालयानं आपल्या निकालामध्ये नमूद केलंय। ओबीसी आरक्षणाचा हा सगळा वाद एकदाचा मिटला आणि निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना जो 5 वर्ष उशीर झालेला आहे तो मार्ग मोकळा झाल्याचं लक्षात आल्यानंतर या आरक्षणासाठी आग्रही असणारे राज्यातले महत्त्वाचे नेते, ओबीसींचे नेते म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांनी म्हणजे छगन भुजबळांनी काय प्रतिक्रिया दिली कालच्या निकालानंतर ती बघूयात। ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे मान्यता दिलेली आहे। 27% हे कायम राहणार आहे आगामी निवडणुकांमध्ये। सर्वप्रथम या विषयावर तुमची प्रतिक्रिया? असं आहे की मला खूप आनंद आहे, मलाच नव्हे तर आमच्या सर्व मागासवर्गीय जे आमचे बांधव भगिनी आहे त्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची गोष्ट आहे। परंतु एक आहे की अनेकांना माहिती नाही की हे का असं, तर आपल्याला तर आरक्षण मिळालेलं आहे, मग काय गडबड झाली आहे? तर गडबड अशी झाली आहे की 2017मध्ये कोणीतरी जे आहे सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि तुम्हाला कल्पना आहे की एम्पिरिकल डाटा नाही आणि म्हणून जे आहे त्यांचं आरक्षण जे रद्द करा वगैरे वगैरे अशी केस मांडण्यात आली। त्यावेळेला फडणवीस साहेब होते मुख्यमंत्री। 2019ला त्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु डाटा काही मिळाला नाही, डाटा चुकीचा होता, त्याच्यात त्रुटी आहेत वगैरे वगैरे सांगण्यात आले। हा डाटा कधी गोळा करण्यात आला? 2010ला 2011 पासून जी जनगणना होणार आहे, तर समता परिषद आमची त्याच्यातर्फे आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आणि सांगितलं की केंद्र सरकारला आदेशित करा की 2011 पासून जी जनगणना होईल त्याच्यामध्ये आमची ही जातीगणना करा। जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमामध्ये काल छगन भुजबळ यांनी ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली होती। देवेंद्र फडणवीस ज्यांनी गेले अनेक वर्ष ह्या सगळ्या लढाईमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, न्यायालयाच्या सगळ्या कारवायांकडे किंवा न्यायालयाच्या सगळ्या कार्यवाहीकडे लक्ष ठेवलं, कालचा निकाल आल्यानंतर आणि निवडणुका होणार हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया। या निकालाचे 2 अन्वयार्थ आहे। पहिला अन्वयार्थ की मागच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला
जी डायरेक्टिव्ह दिली होती की जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणेच या ठिकाणी निवडणुका घ्या, तीच डायरेक्शन आता कन्फर्म झालेली आहे. त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे. दुसरी मागणी त्यांनी केली होती की 2022 मध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे, म्हणजे 3चा प्रभाग वगैरे अशा प्रकारची जी रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा. आपल्याला माहिती आहे की तो कायदाच आपण रद्द केला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की आता 2022 प्रमाणे नाही तर 2017 प्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील. त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलंय. आम्हाला अतिशय आनंद आहे की आता ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं. आणि 5 वर्षाच्या विलंबानंतर नेमकं काय साधलं हा प्रमुख प्रश्न यातून येतो. कारण आता जे ओबीसींचं आरक्षण आहे ते जुनं जसं होतं तसंच दिलं जाणार आहे. प्रभाग रचनांचा सुद्धा निर्णय हा राज्य सरकारचा असणार आहे. त्यामुळे या सगळ्या विलंबातनं काही नवीन हाती लागलं का, की आपण पहिल्यांदा जिथे निवडणुका 2020 पूर्वी ज्या पद्धतीनं झाल्या होत्या तिथेच येऊन पोहोचलेलो. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आत्ता आहेत ओबीसींचे नेते लक्ष्मण हाकेजी. हाके साहेब नमस्कार, स्वागत आहे आपलं जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. नमस्कार. बरं, अनेक प्रश्न आहेत माझ्या मनामध्ये कारण हा फार कॉम्प्लिकेटेड विषय आहे, स्पेशली ओबीसी आरक्षणाचा. ते सगळे प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. पण काल जे निकाल आला सर्वोच्च न्यायालयाचा, समाधानी आहात का निकालाबद्दल? जे तुम्हाला अपेक्षित होतं ते झालंय का? हे बघा, मी या न्यायालयाच्या निकालाबद्दल मी समाधानी आहे. ओके. मुळात समाधानी असण्याचं कारण असं आहे की बांटिया कमिशननं एक व्यापक असा सर्वे न करता, कुठलीही ऑथेंटिक इम्पेरिकल डेटा न कलेक्ट करता, काहीतरी ओबीसीची एवढीच संख्या आहे असं थातूर मातूर माहितीच्या आधारावरती जे काही ओबीसीची संख्या ठरवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि जुजबी माहिती पुरवण्याचा प्रयत्न केला होता तो मोडीत निघालेला आहे. या गोष्टीचा एक आम्हाला आनंद आहे. ओके. त्याच्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रामधलं ओबीसीचं 27% आरक्षण पूर्ववत होणं, अजून तो निकाल येणार आहे. तो निकालाला अधीन ठेवूनच न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे. म्हणजे आताच्या निवडणुका या 27% रिझर्वेशन प्रमाणे होतील यामध्ये समाधान आहे. परंतु ओबीसी रिझर्वेशन वरती जोपर्यंत इम्पेरिकल डेटा कलेक्ट होणार नाही, जोपर्यंत ट्रिपल टेस्ट होणार नाही आणि जोपर्यंत तुलनात्मक ओबीसी किती आहेत, एससी किती आहेत, एसटी किती आहेत, म्हणजे जिथं जिथं आदिवासी बहुल जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये एससी एसटीला प्रपोर्शन प्रमाणे, लोकसंख्येच्या प्रपोर्शन प्रमाणे त्यांचं आरक्षण वाढतं आणि मग तिथं संकोच होतो, तो ओबीसी आरक्षणाचा संकोच होतो. या कॉम्प्लिकेटेड मुद्द्यावरती खरं तर ही या निवडणुका थांबलेल्या होत्या. त्याच्यावरती कायम असा इलाज झालेला नाही, तात्पुरती मलमपट्टी झालेली आहे. पण चला ठीक आहे, या लोकल बॉडीच्या निवडणुका ज्या थांबलेल्या होत्या त्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. पूर्णतः समाधानी जरी मी एक ओबीसी आंदोलक म्हणून, ओबीसी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून किंवा स्टेट बॅकवर्ड कमिशनचा एक माजी सदस्य म्हणून मला या गोष्टी जेवढ्या ज्ञात आहेत त्यानुसार ही तात्पुरती मलमपट्टी आहे. पण त्यानंतर ज्या लोकल बॉडीच्या निवडणुका, आता पुढच्या निवडणुका किती दिवसापर्यंत होणार ही न्यायालयानं परत एकदा सांगावं लागेल का कायमच होणार आहेत निकाल लागेपर्यंत, ही क्लेरिफिकेशन यावं लागेल. पण ओबीसी बांधवांच्या दृष्टिकोनातून आता तात्पुरतं मी समाधान व्यक्त करत आहे की जेणेकरून ओबीसी आरक्षणासह या निवडणुका होणार आहे. बरं, जसं मी माझ्या सुरुवातीला म्हटलं की माझ्यासाठी तुमच्यासाठी सुद्धा हा विषय कॉम्प्लिकेटेड आहे, तुम्ही सुद्धा म्हटलं. त्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी आपण कल्पनाच करू शकतो जे की रोजच्या रोज याचा काय अभ्यास करत नाही. तुमच्या उत्तरामध्ये तुम्ही असं म्हटलं की 27% आरक्षणाचा मुद्दा पूर्णतः निकाली निघालेला नाहीये. बाठी आयोगाच्या अहवालाकडे मी येईन, पण पूर्णतः निकाली निघालेला नाहीये म्हणजे काय आहे? याच्यावरची याचिका अजून प्रलंबित आहे की या ज्या याचिका दाखल झालेल्या आहेत त्यांच्यावरचा अंतिम निकाल प्रलंबित आहे? नेमकं काय? अंतिम निकाल प्रलंबित आहे. न्यायालयानं हा निकाल देत असताना असं म्हटलेलं आहे की याचा निकाल जो लागायचा तो लागू, तो अधीन असणार आहे, तो मान्यच असणार आहे. पण आताच्या निवडणुका तुम्ही 2022 पूर्वीचं जे ओबीसीचं रिझर्वेशन, पर्सेंटेज, प्रभाग रचना ऍज इट इज तुम्ही आता ह्या निवडणुका घ्यायला हरकत नाही, हा निर्णय आलेला आहे. म्हणजे ओबीसी आरक्षणावरती टांगती तलवार आहेच. ओके. महाराष्ट्र शासनाला इम्पेरिकल डेटा आज ना उद्या कलेक्ट करावा लागेलच. आता सेंट्रल गव्हर्नमेंटची कास्ट वाईज सेन्सस होणार आहे, पण कास्ट वाईज सेन्सस ही बात वेगळी आहे. त्यामधून तुम्हाला हेड काउंट कळेल
पण त्यामधून तुम्हाला इम्पेरिकल डेटा कलेक्ट करावाच लागेल. इम्पेरिकल डेटा त्यामधून मिळेल का, किंवा ज्या गोष्टी हव्या होत्या सुप्रीम कोर्टाला ओबीसी रिझर्वेशन संदर्भामध्ये त्या मिळतील का त्या कास्ट वाईज सेन्सस मधून, हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे इम्पेरिकल डेटा, ट्रिपल टेस्ट, ओबीसी रिझर्वेशन वाचवणं याच्यावरती अंतिम निर्णय मला वाटते न्यायालयाचा येणं बाकी आहे. आता तात्पुरतं ओबीसीचं समाधान यासाठी आयोग कशासाठी होता, त्यासाठीच तर केला होता. बांटिया कमिटी, हे बघा, बांटिया कमिटी नेमली गेली. बांटिया कमिटी कमिशन नेमून इथं ओबीसीचा एक आकडेवारी ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. हो, हा, आणि ती आकडेवारी तिला कुठलाही बेस नव्हता, त्याला संशोधनात्मक बेस नव्हता, कुठल्याही प्रमाणात व्यापक सर्व्हे झाला नाही. काहीतरी थातूर मातूर माहिती गोळा करून काहीतरी वेगवेगळ्या विभागाच्या स्कॉलरशिप, युडाय, सरल या संस्थांची काहीतरी माहिती आडनावावरनं ओबीसीची संख्या ठरवली गेली. खूप बांटिया कमिशन म्हणजे ओबीसीचं रिझर्वेशन संपवण्याचा घाट होता. ज्या बी सरकारनं कोणी हा बांटिया कमिशन नेमला असेल आणि त्यांनी जे काही एक्झर्शन केलं ते एक्झर्शन बेसलेस होतं. मी एक चळवळीमधला आंदोलक म्हणून खूप जबाबदारीने मी ही गोष्ट तुमच्या समोर मांडू इच्छितोय. ठाणे जिल्ह्यातली 3-4 गावं आम्ही मॉडेल म्हणून आम्ही घेतली. त्या गावामध्ये 0% ओबीसीची संख्या 0 दाखवली होती, पण त्याच गावामध्ये ओबीसीचा रिझर्वेशन असलेला सरपंच होता. त्याच गावामध्ये 40, 50, 60% ओबीसीची संख्या होती. हे खूप भयानक होतं, शॉकिंग होतं. म्हणून आम्ही बांटिया कमिशनला प्रचंड विरोध केलेला होता आणि न्यायालयाच्या या निकालामुळे बांटिया कमिशनचं जे एक्झर्शन होतं ते मोडीत निघालेलं आहे, निकालात निघालेलं आहे, याचं आम्हाला समाधान आहे. पण मला एक सांगा की सुरुवातीला तर बांटिया कमिटीचा अहवाल सुप्रीम कोर्टानं नाकारला होता, पण नंतर तो स्वीकारला होता ना त्याच्यातलं, जेव्हा सुधारणा केल्या गेल्या होत्या तेव्हा. खरं तर काय आहे की यांना निवडणुका घेण्याची घाई लागलेली होती. निवडणुका घेण्यासाठी 4-5 दिवस, मला वाटतं 8-10 दिवसातच त्यांनी रिपोर्ट सबमिट केला होता. असं काय एक्झर्शन केलं होतं की तुम्ही त्या कन्क्लुजनला आला होता की महाराष्ट्रामध्ये 38% ओबीसी आहे म्हणून? देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी किंवा 94-95 मंडल आयोग इम्प्लिमेंट होत असताना साधारणपणे जो 1931चा जो सेन्सस, कास्ट वाईज सेन्सस प्रमाण मानून जर इथं सगळ्या गोष्टी ठरत होत्या, तर त्या 1931च्या सेन्सस मध्ये ओबीसीची संख्या 52%, 55% एवढी दाखवलेली होती. मग ती कमी कशी काय झाली? 38% कशी काय झाली? 54 वर 37 वर कशी आली? हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळं बांटिया कमिशननं ज्या काही गोष्टी केल्या होत्या त्या प्रचंड ओबीसीचं नुकसान करणाऱ्या होत्या. नाही, पण आता त्याच्यामधून नुकसान होणार ना, कारण आयोग तर नेमला गेला, त्याचा अहवाल तर आला, तो सुप्रीम कोर्टात सादर तर केला, सुप्रीम कोर्टाने तो मान्य केला, म्हणजे आता कायद्याच्या पटलावर तो अहवाल तर ग्राह्य धरला गेलेला आहे. आता जरी सुप्रीम कोर्टानं म्हटलं असेल की आधीच्या परिस्थितीनुसारच घ्या, 27% आरक्षण द्या, तरी तो अहवाल तर राहणार आहे ना कागदावर, म्हणजे कधी ना कधीतरी तो येणारच आहे. मुळात बांटिया कमिशन, हे बघा, अशा पद्धतीचं एक्झर्शन करण्यासाठी एक डिवोटेड आयोग असावा लागतो. अदरवाईज महाराष्ट्राचं स्टेट बॅकवर्ड कमिशन अस्तित्वात असताना, स्टेट बॅकवर्ड कमिशन अस्तित्वात आहे ना, अशा संदर्भातलं एक्झर्शन करण्याचा अधिकार जो संविधानिक आयोग असतो त्या आयोगाला असतो. बांटिया कमिशन कशासाठी नेमलं, का नेमलं, काय घाई होती, हे प्रश्न खूप वेगळे आहेत. कारण त्यांना निवडणुका घेणं हे डोळ्यासमोर होतं, पण त्यामधून इम्पेरिकल डेटा किंवा ट्रिपल टेस्ट बांटिया कमिशननं केली नाही ना. त्यामुळं जे सन्माननीय न्यायालयाला हवं होतं त्यामध्ये बांटिया कमिशननं काहीच केलेलं नव्हतं ना. त्यामुळे त्या आयोगाचं जे काही एक्झर्शन आहे ते मोडीत निघालेलं आहे. हे मला एक ओबीसी आंदोलक म्हणून मला ही एक गोष्ट जमेची बाजू वाटते ओबीसीच्या दृष्टिकोनातून. ओके. आणि मग जे मगाशी तुम्ही म्हणालात की निकाल 27% ओबीसीच्या आरक्षणाबद्दलचा, म्हणजे त्या पहिल्या याचिकेचा जो 5 जिल्ह्यांची याचिका दाखल करण्यात आली होती जिथे आदिवासी बहुल भाग आहे, त्याच्यावरचाच निकाल अजून अंतिम येणं बाकी आहे की दुसरी आणखीन कुठली याचिका आहे ज्यावरचा अंतिम निकाल ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातला येणं बाकी आहे? अजून तो निकाल येणं बाकी आहे. जिथं जिथं आदिवासी बहुल जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्येच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला होता. कारण जिथं जिथं आदिवासी बहुल, आदिवासी डिक्लेअर्ड जिल्हे आहेत, जिथं पॉप्युलेशन आदिवासींची जास्त आहे, एसटींची जास्त आहे, त्यांचं रिझर्वेशन हे प्रचंड म्हणजे 50%च्या आसपास जात होतं आणि मग ओबीसीचं 50%च्या वर जात होतं. त्यामुळे तिथं जे काही कसरत होती गव्हर्नमेंटची, ती कसरत डोळ्यासमोर ठेवूनच याचिका दाखल झालेल्या होत्या. आणि खरं तर न्यायालयानं ओबीसीचा सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून ओबीसीचं लोकल बॉडीज मधलं रिझर्वेशन कुठंही अमान्य केलेलं नव्हतं. न्यायालयाचं म्हणणं असं होतं की यांची ट्रिपल टेस्ट करा, यांचा इम्पेरिकल डेटा कलेक्ट करा. बरोबर.
या महाराष्ट्राचा तुम्ही जेवढा ज्या वेळी अशा रिझर्वेशन पॉलिसी राबवता किंवा रिझर्वेशन अलॉट करता त्यावेळी तुमच्याकडे काहीतरी डेटा असायला हवा की नाही. शाही डाटा, ज्याला इम्पेरिकल डेटा या शब्दाचा दुसरा अर्थ प्रशासकीय भाषेमध्ये, मराठी प्रशासकीय भाषेमध्ये शाही डाटा म्हटलं जातं, की अधिकृत महाराष्ट्र शासनाकडची अवेलेबल उपलब्ध असलेली अधिकृत इन्फॉर्मेशन अशी आहे. आणि मग अशा इन्फॉर्मेशनच्या आधारे आम्ही अशा पद्धतीनं ओबीसीचं रिझर्वेशन अलॉट करत आहोत. अशी इन्फॉर्मेशन नसल्यामुळं सन्माननीय न्यायालयानं महाराष्ट्र शासनाला ट्रिपल टेस्ट करून इम्पेरिकल डेटा कलेक्ट करायला सांगितलेलं होतं. पण दुर्दैवानं परत एकदा सांगतो, ज्या महाराष्ट्रामधल्या याचिकेच्या आधारे हा सन्माननीय न्यायालयानं, सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिलेला होता त्या निकालाच्या सांगण्यावरून महाराष्ट्रामध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट व्हायला हवा होता. पण दुर्दैवानं या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हा डाटा कलेक्ट झाला नाही. त्याच्या पलीकडं उत्तरांचलचा झाला, उत्तराखंडचा झाला, बिहारचा झाला, खाली तमिळनाडूचा झाला. पण महाराष्ट्रामधल्या राज्यकर्त्या लोकांनी मात्र ओबीसी साठी इम्पेरिकल डेटा स्टेट पातळीवरती करण्याचं धाडस अथवा ओबीसींना न्याय देण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामधल्या लोकनियुक्त सरकारांनी केला नाही. हे दुर्दैवानं मला इथं तुमच्या समोर मांडावं लागतंय. बर, याच्याबद्दलचा आणखी एक प्रश्न आहे तो मी विचारते, पण त्याच्या अगोदर एक खुलासा मला हवाय. मग आता ज्या 5 आदिवासी बहुल भागामधल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथे ओबीसींना किती आरक्षण मिळणार? 27% मिळणार की 50%च्या आत जितकं शिल्लक राहील तितकं मिळणार? हे बघा, तसं आता बघायला गेलं तर 2022 सालाच्या अगोदरचं जे काही रिझर्वेशन होतं, ज्या पद्धतीनं 2022 पर्यंत चालत आलेलं होतं त्याच पद्धतीनं तिथं सुद्धा लागू शकतं. कारण सर्वोच्च न्यायालय सुप्रीम आहे आणि त्यांचा आदेश तर तुम्हाला आम्हाला मान्यच करावा लागेल. आणि मग मान्यच करायचं म्हटलं तर आजपर्यंत त्या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये ज्या काही गोष्टी घडत आलेल्या होत्या तशाच त्या पुढे कंटिन्यू करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं जर तंतोतंत पालन करायचं म्हटलं तर ते जे 2022 सालची स्थिती होती ती स्थिती पुढे कंटिन्यू होऊ शकते. मग प्रश्न असा आहे की जर तीच स्थिती कंटिन्यू होणार असेल तर मग 5 वर्षांमध्ये या एवढ्या निवडणुका थांबवून साध्य नेमकं काय झालं? साध्य काहीच झालं नाही. प्रशासनानं इथल्या लोकल बॉडीज मध्ये, या लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थानं लोकल बॉडीज मध्ये लोकशाही नव्हती. अगदी कठोर भाषेत बोलायचं म्हटलं तर बाबू लोकांनी इथल्या लोकल बॉडीज चालवल्या, महानगरपालिका चालवल्या, अनेक महत्वाचे प्रश्न, अनेक बजेट्स हे प्रशासनानं राबवले. आणि प्रशासन म्हणजे हुकुमशाह, मी आंदोलक म्हणून हुकुमशाहच म्हणेन. प्रशासकालाच जर एवढं कळत असतं तर मग ह्या निवडणुका आणि मग लोकलचे प्रतिनिधी आणि मग त्या बॉडीज कशाला तयार करायच्या? खरं तर हे लोकशाहीला घातक अशा गोष्टी गेल्या 4-5 वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये झाल्या असं माझं परखड मत आहे. बरं, आणि आता मी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते. जर तुम्ही म्हणताय की इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी आणि ट्रिपल टेस्ट नुसार इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठीची व्यवस्था झाली नाही तर मग बाठी आयोग काय होता? कारण सरकारचं तर म्हणणं हेच आहे की इम्पेरिकल डेटा आणि ट्रिपल टेस्ट याची पूर्तता करण्यासाठीच आम्ही बाठी आयोग केला आणि तोच त्या आयोगाचा अहवाल न्यायालयानं स्वीकारला नाही. बांटिया कमिशनला अशा कुठल्याही पद्धतीचे शासनाचे आदेश नव्हते. अशा पद्धतीचं कुठलंही एक्झर्शन, बांटिया कमिशन म्हणजे काय, त्यांच्या हातात काही जादूची कांडी होती का की महाराष्ट्रातल्या 12-13 करोड जनतेचा एवढ्या व्यापक प्रमाणात सर्वे करणं? असं काय होतं का? त्यांनी फक्त आणि फक्त मराठा आणि फक्त म्हणजे जुजबी माहितीच्या आधारावरती त्यांनी फक्त एक्झर्शन केलेलं आहे. ओके, त्यामुळं बांटिया कमिशन हा डेडिकेटेड आयोग होऊ शकत नाही. बांटिया कमिशन हा स्टेट बॅकवर्ड कमिशनची जागा घेऊ शकत नाही. ओके, आणि ट्रिपल टेस्ट मध्ये स्टेट बॅकवर्ड कमिशननं अहवाल दिल्याशिवाय ट्रिपल टेस्टची पूर्तता होत नाही. राईट. आणि हे बघा, स्टेट बॅकवर्ड कमिशन कडून जरी काम करून घ्यायचं नसेल त्यांना, तो संविधानिक आयोग आहे. ओके, त्याला आपल्या हायकोर्टाची दिवाणी हक्क आहेत, अधिकार आहेत. रिझर्वेशन संदर्भात स्टेट बॅकवर्ड कमिशन किंवा सेंट्रलचं बॅकवर्ड कमिशनच निर्णय घेऊ शकतं. तो आयोग फॉर्म कशासाठी केलाय? तुम्हाला कशासाठी वेगळ्या पद्धतीचे आयोग कमिशन नेमावे लागतात? त्या आयोगाचं कामकाज काय मग नक्की? हे या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत या राज्यकर्त्यांकडून. ओके,
म्हणजे आत्ताच म्हणजे सुरुवातीला पहिल्या उत्तरामध्ये जसं तुम्ही सांगितलं की ही मलमपट्टी झालेली आहे, सध्या 27% आरक्षणानुसार निवडणुका होतील, अर्थात सगळ्यांच्या हातामध्ये अजून डिटेल जजमेंट यायचं आहे, त्यामुळे तो जो टेक्निकल प्रश्न आहे की आदिवासी बहुल भागांमध्ये 50% पेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार की नाही, तिथं पूर्वीप्रमाणे 27% आरक्षण मिळणार की नाही, या काही टेक्निकल बाबी आहेत, त्यांची उत्तर अजून मिळायची आहेत। पण एक मोठा जे काही समोर आलेलं आहे त्याच्यानुसार 27% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागू होणार आहे ओबीसींसाठी, ही सगळ्यात जमेची बाजू आहे। याशिवाय प्रशासकीय पातळीवर जो प्रभाग रचनेचा मुद्दा होता तोही निकाली निघालेला आहे। 5 वर्षांनंतर, कारण 2020ला पहिल्या महानगरपालिकेची मुदत संपली होती, त्याच्यानंतर आता निवडणुका 2025ला जर होणार असतील तर जवळपास 5-6 वर्षांचा कालावधी गेलेला आहे। निवडणुका होत आहेत ही समाधानाची बाब आहे, पण जसं हाके सर तुम्ही सांगितलं की या ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक तोडगा निघाला पाहिजे आणि जो कायमस्वरूपी असला पाहिजे, आणि त्यासाठी इम्पेरिकल डेटा आणि ट्रिपल टेस्टची पूर्तता करून आयोगाचा, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल समोर आला पाहिजे, ज्यासाठी राज्य सरकार लवकरात लवकर प्रयत्न करेल अशी अपेक्षा आपण करूयात। हाके सर, खूप खूप धन्यवाद या कॉम्प्लिकेटेड विषयाला सोपं करून सांगितल्याबद्दल, खूप धन्यवाद। थँक्यू, धन्यवाद, थँक्यू कविता मॅडम। आणि यानंतर आत्ता या 5च्या पंचनामा कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर लगेच भेटूयात आणखीन काही महत्त्वाच्या घडामोडींसह। पाहत रहा जय महाराष्ट्र।